मस्त गावठी गुलाबाचा ना सुगंध खूप छान असतं, मस्त वाटतं ते. त्याच्यामुळे ज्यांना आवडत असेल त्यांनी बघा, ज्यांना नाही आवडत वाटतं की डोळ्यातनं पाणी पण येतं माझ्या कधी कधी. मुंबईला आपण त्याच्यात जगलं पाहिजे, जेवढं आहे त्यात आयुष्य जगता आलं पाहिजे. दिवसापूर्वी आमच्या घरातला आम्हाला एखादं एक प्रकरण माहिती पडलं. सत्याच्या मार्गाने जाल ना, भले तुम्हाला थोडाफार त्रास होईल, जर तुझं सगळं चांगलं व्हायला लागलं तर तुला मार्ग कसा भेटेल? तू हात घालून काय काय करतो आम्हाला माहिती आहे आणि कसं करतोय. तुमच्याशी बोलतोय आणि ह्या दोघांनी बघा काय केलं. बाबा हे दोघं जण आहेत ना, सगळे धावून धावून आहे ना झाडांची हे करतात. काय नुसती सकाळपासून त्यांची मस्ती चालली दोघांची. आता येतील बघा पुन्हा. एवढ्या तुळशी बघ किती मोठ्या झाल्या. ह्या बघ, ह्या तुळशीकडे लक्षात नाही आपलं. कटिंग करायला पाहिजे ना. अरे नाही तर किती रान होतं माहिती, केवढा मोठा मोठा. त्यावेळी केवढ्या छोट्या होत्या, कधी एवढ्या वाढल्या बघ माहिती पण नाही पडलं. आपण कसं रोज बघतो ना, तेवढं लक्षात येत नाही. आत्ता मी म्हटलं एवढं मोठं मोठं काय दिसतं, हिरवं हिरवं. हे बाबा केवढं आहे, इथे घराजवळच आहे. आणि काय होतं, येतात आता हातपाय आपल्याला लागतो ना, त्याच्यामुळे वाटे तसं ना एक साईडलाच आहेत, पण तरी पण त्या कटिंग करायला पाहिजे. कटिंग केलं तर पुन्हा त्या वाढतात मग. फांदी पण जगते. छान झालं बघा तुळस. चला जरा चहा पिऊन घेते. हे दोघं जण मस्ती करत होते ना, भाग्या शेरू अशी ताकद लावतात ना, बापरे, आपल्याला पाडतात. खेळत असते की ऐकत नाही. थंडी चालू झाली बा परत. हे बघा कुणालच्या बा पूर्ण स्वेटर घालून आहेत. आणि मध्ये 4 दिवस थंडी नव्हती. मला थंडी नसेल तर काय नाही का, थंडी त्यांना सहन नव्हत ना, गरमी पाहिजे. पकडते अंग त्यांचं जाम होऊन जातं. वाताचं आहे ना त्यांना, त्याच्यामुळे. पण थंडी आहे, पण अशी एवढी नाही आहे, काय आहे कमी आहे, पण जरा असं लिमिटमध्ये. परत सुरुवात झाली आता, उद्यापासून 2 आता वाढत जाईल थंडी. नको बा, वाढलेली की माझे पण हातपाय एकदम सुन्न पडून जातात थंडी. वाढणारच आहे ते आता, कमी होणार आहे. पाणी सुद्धा प्यायला होत नाही मग माठातलं, माहिती आहे, एवढं सगळं गार होऊन जातं. चला जरा चहा पिते. समोर सूर्य बघा, काय रंग ना, बापरे काय मस्त. केशरी कलर आलेला आहे. तर तुम्हाला आता मी दाखवते बागेतलं काम जे काल केलेलं आहे कुणालच्या बाबांनी. म्हणजे अळी करायचं काम. हे बघा, अशी सगळी फुलझाडं आहेत ना, सगळी खोलून सगळं केलेलं आहे. म्हणजे अर्धी झाडं अजून बाकी आहेत, अर्धच केलेलं आहे. आणि हे बघा इथे पण, म्हणजे सध्या आपलं काम की नाही चालू आहे. अर्धं काम झालेलं आहे, पण बरं वाटतं आता हे सगळं झालं ना. त्यात राख शेण बिन सगळं टाकलेलं आहे, खत वगैरे. फुलझाडांना पण भरपूर खत वगैरे लागतं, नाहीतर होत नाही मग, असं आहे ते. आणि हे आता बाकी, हे आज बाकी आहे ना, हे जुईचं काहीतरी झाड आहे. त्यांना काट्या बिट्या लावूया, कटिंग करून त्या फांद्या आता जरा खत बीत. आणि मोगरा तुम्हाला दाखवते. हा बघा मोगऱ्याला कळ्या बघा आता यायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा किती मस्त असं मोगऱ्याला. ह्याला पण कटिंग वगैरे केलं आहे सगळं. जितकं आपण जितकं कटिंग करू ना तितकं चांगलं असतं ना. त्या कटिंग म्हणजे ही जी फांदी आहे ना, ही ब्रांच, ही फुल आलेली ब्रांच असते ना, ती कापायची असते. 2 प्रकारच्या ब्रांच येतात बघ याच्यामध्ये, तुला दाखवतो. ही बघ, ही ब्रांच आहे ना, तर काय उपयोग नाही. हे बघ, हे बघ नीट बघ, ते फक्त असे झालेले आहे. हिचा काय उपयोग नाही. फांद्या ठेवायच्याच नाही जास्त, याला फुलं येणारच नाही. ती काढून टाकायची. साईडच्या असतात त्या उगतच्या, ज्याला काही फुटरं येत नाही ना फुलाचं, ते काढून टाकायचं. फुलं आली ना, फुलली की याच्यामधून इथून कट मारायची, म्हणजे 2 फांद्या फुटतात. अच्छा, दोन्ही बाजून फुलं येणार. आता मोगरा बघा भरपूर फुलेल. आणि ते गुलाब बघा, कळ्या बघा, रंग बघा किती छान आहे गुलाबाचा. गावठी गुलाब तुम्हाला मी दाखवते. मला बऱ्याच वेळा सांगतात की गावठी गुलाब लावा म्हणून, तर गावठी गुलाब पण आहे आपल्याकडे लावलेलं. पण ते माहिती काय, अगर त्या साईडला होतं, आपली टाकी आहे ना मागच्या साईडला, तिथे होतं. पण आता काढून त्याविषयी बघा इथे लावलेले आहेत. हे एक गावठी गुलाब आहे, ते तिकडे एक गावठी गुलाब आहे.
आणि मला वाटतं 3 होते ना आपले, एक त्या साईडला एक आहे अजून. आणि हे बघा हे गावठी गुलाब, ही फांदी लावलेली आहे ना, फक्त ही फांदी लावली होती आणि ती जगली आणि तिला फूल पण बघा किती छान आलेलं आहे. बघा काय मस्त गावठी गुलाबाचा ना सुगंध खूप छान असतं, मस्त वाटतं ते. आणि त्याच्या बाजूला हे वांग्याचं झाड, हे तुम्हाला मी मागे सांगितलं ना वांग्याचं झाड जगतच नव्हती, तर एक असं काढून इथेच टाकून ठेवलं, मग ते जगलं. तर म्हटलं जगलं तर म्हटलं राहू दे तिथेच, असं आहे ते. तर इथे आपल्या मिरच्या वगैरे आहेत आणि काय आहे बरं इथे भेंड्याची रोपं आहेत ना इथे, ती पण सगळी कटिंग करून टाकली. ही ना इथे रान भरपूर होतो, त्याच्यामुळे काय लावलं ना पाणी घातलं का सगळं रानच येतं, त्याच्यामुळे खूप मग कधी कधी चिडचिड होते आमची, मग की आपण एवढी मेहनत करतो आणि सगळं रानच उगवतं. आता हे एवढं सगळं साफ केलेलं आहे तरी पण तसं असतं ते. आवळ्याचं झाड ना आपलं, ते बाहेरून सगळं तोडायला लागेल तिकडे. बघ हे झाड बघ, हे केवढं झालंय. त्याला वाढून देतोय मी का, सावलीसाठी. सावली होणार थोडी, आणि हे काय माहित आहे, हे बघ आड्याच्या बरोबर बाहेर आहे बघ. नाही तर फांद्या छाटायला पाहिजे. आपल्या आड्याच्या बाहेर आलाय, जरा जेवढा वर गेला ना मजबूत होईल. इथून कापून घ्यायचं. हा तेच फांद्या छाटून टाकायचं. फांद्या अजून वाढले की ते कापून आपल्या ह्याला कामाला येतील. इथून कापलं ना कशात तरी आड्याला घालता येईल. त्याला वाढू दे. तुझे ते वेली वगैरे असतात ना, त्या ठोंबा टाकला की चारी बाजून पसरणार वेल त्याच्यावर. हां म्हणजे आपलं कसं सध्या काम चालू आहे. आता रोज रोज तुम्हाला म्हटलं तेच काय दाखवायचं म्हणून काय दाखवलेलं नव्हतं, पण चालू आहे. जेव्हा आता व्यवस्थित सगळं होईल तर पुन्हा एकदा दाखवेल. मग थोडी किती रोपं बाकी आहेत होतं, 4-5 आहेत ना. इकडली रोपं बाकी आहेत, लहान रोपं भरपूर आहेत ना. मला मग कसं वेळ भरपूर जातो करायला. मोठ्या झाडांचा पटापट होतं, पण लहान झाडांना वेळ जातो ना, खूप लक्ष देऊन करायला लागतं, असं आहे ते. छान झालं, मोगरा मस्त झाले. तिथे पण एक मोगरा होता ना, तो पण पूर्ण कटिंग करून टाकला. त्याची वाढ जरा म्हणजे कमी झालेली, त्याच्यामुळे पूर्णपणे कटिंग करून ते सगळं आता चाललंय, आपली कामं चालू आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज असं खूप दिवसांनी आम्ही असं निवांत फिरतो यार. तर हल्ली बरेच दिवस झाले ना आम्हाला असं बागेमध्ये फिरायला मिळत नाही. म्हणजे काम करत असतो आम्ही, पण असं स्पेशल असं वेळ काढून फिरत नाही. आज म्हटलं चला जरा एक राऊंड मारूया आपल्या बागेमध्ये. असं ह्या साईडला नाही, इकडे ह्या साईडला फिरणं होतं, पण इकडे असं जास्त असं येत नाही, असं आहे ते. तर छान असं झालं आहे सगळं. आणि आता कसं साफसफाई पण झाली ना, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. अजून काही दिवसांनी सगळं स्वच्छ होईल ना, मग अजून चांगलं दिसेल. म्हणजे पावसामुळे इतकं ते रान वाढलेलं असतं ना, ते साफ करायला की नाही बराच वेळ जातो. काय झालं पपईचं, हा ते बघा पपईचं झाड. आता माहिती काय होतं तुम्हाला, मी एक सांगते, कमेंट बद्दल सांगते मी. आता मला वाटतं 2 दिवसापूर्वीच कमेंट आलेली की तुमचं गार्डन बघून आणि हे बघून आम्हाला बोर व्हायला झालं, असं कमेंट आलेली. आता मी म्हटलं काय आता म्हणावं असल्या लोकांना. आता हे आमचं आयुष्य आहे, म्हणजे आमची झाडं, आमची बाग, हे आमचं घर, हेच आमचं जग आहे. आम्ही काही घराच्या बाहेर कुठं जात नाही फिरायला वगैरे, आणि आम्हाला तर शक्य पण नाही आहे. रोज रोज घरातले कामं टाकायची आणि बाहेर फिरायला जाणं ही गोष्ट शक्य नाही. खूप लांब आहे सगळं आमच्यापासनं, त्याच्यामुळे कुठं जायचं असेल ना साधं, आम्ही बाहेरचा विश्व सोडून इकडे आलो. हा म्हणजे साधं मार्केटमध्ये जरी जायचं असेल ना, तरी पण आम्हाला विचार करावा लागतो टायमाचा, की इतका वेळ जाणार. मार्केटमध्ये गेलो की आपण इतका टाईम जाणार, तिथे यायला इतका टाईम जाणार, पण जायला इतका टाईम जाणार, मध्ये आपण काय खरेदीवर करणार तो एक टायमिंग जाणार. म्हणजे वेळ इतका लागतो ना, गावी कुठं जायचं सगळं घरातलं सोडून आपल्याला मग पूर्ण दिवस बाहेर जावं लागतं, असं आहे ते. तर आम्ही आमची कामं टाकून तर रोज रोज नाही बाहेर जाऊ शकत. हे जे काम आहे ना बागेतलं, तेच आमचं मुख्य काम आहे आणि तेच आमचं पूर्ण दिवस सगळं चाललेलं असतं, असं आहे ते. म्हणजे हेच आमचं आयुष्य आहे. दुसरं तुम्हाला आता बाहेर फिरणं वगैरे आम्ही जर गेलो, हेच आहे. बाहेर जर का फिरायला गेली तर ते पण तुमच्या शेअर करेन, पण आम्ही काही जास्त असं बाहेर पडत नाही, कारण कुणाला तर जॉबसुद्धा आहे. त्याच्यामुळे त्याचं कामाचं बघूनच, सुट्टीचं बघूनच आम्हाला पण घराबाहेर पडावं लागतं. असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ज्यांना आवडत असेल त्यांनी बघा, ज्यांना नाही आवडत त्यांनी व्हिडिओ सरळ बघू नका, असंच मी सांगेन तुम्हाला. आणि ही गोष्ट मी रागाने नाही बोलत आहे, त्याच्यामुळे असं कोणी पण असा विचार करू नका की रागाने बोलते वगैरे. पण म्हणजे जी खरी गोष्ट आहे ना ती तुम्हाला सांगते. हां, प्रत्येकाचं कसं आयुष्य वेगळं आहे ना, त्याच्यामुळे प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे. असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, असं आहे. आपण कसं रोज रोज नाही बाहेर जाऊ शकत. तर आता तुम्हाला मी आयुष्यावरती बोलायला झालं तर खूप काय आहे बोलण्यासारखं. आता मी मुंबई आपण का सोडली, माझ्या आईला भावांना, म्हणजे आईला त्रास नको व्हायला म्हणून, की आमची घरातलं आयुष्य आहे
जे वादाचे असतात ते वाद नको, आम्हाला शांत जगायला पाहिजे म्हणून आम्ही इकडे आलो. आमचे घर मुंबईला पण आमचं घर आहे, कारण आई असं नाही, आम्ही आई एकच भाऊ आहे माझा आणि आई आहे, म्हातारी आई, दोघंच आहेत तिकडे. कोण आहे तिकडे? पण ते काय करायचं, आईला आई जमत नाही, आईला हे होता त्रास होतो, म्हणजे भांडणं होतात आमची. तिचा जरा स्वभाव जरा कडक आहे, त्याच्यामुळे होतात. मग काय करायचं, आपण आपलं चांगलं जगतो, शांतपणे आपण जगतोय आणि असंच जगायचं. आता हे आमचे चंगोमगो बघा आलेले आहेत, हे बघा. विश्व आपलं प्रत्येकाचं विश्व वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं. माणूस कसा आहे आज नाही, कधी कधी मी ना अशा नाही, मी अशी सकाळी मी त्या कमेंट कशा वाचल्या ना की इतकं वाईट वाटतं ना मनाला, माझ्या वाईट वाटतं मला, खूप असं दुःख होतं. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचं हे सगळ्यांचं वेगळं वेगळं आहे ना आयुष्य. म्हणजे कधी कधी असं इतकं वाईट वाटतं ना की डोळ्यातनं पाणी पण येतं माझ्या. कधी कधी मुंबईला आपण होतो, ऐक माझं, मी स्पष्ट मुंबईला होतो. सकाळी मी 5 वाजता उठायचो, संध्याकाळी 7 वाजता घरी यायचो. काय आयुष्य होतं आपलं, दिवसभर ते कामात, दिवसभर कामात. शाळेचं सकाळी शाळेच्या पोरांना यायचं, सकाळी 6 वाजता पहिली पोरं घ्यायची आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावत राहायचं आणि मग ते यायचं. शनिवार रविवार कधी येतोय कधी एकदा आराम करायला भेटतोय. काय नाही, आज आपलं सगळं आयुष्य चांगलं आहे, चाललंय, जगतोय, व्यवस्थित चाललंय, शांत. काय नाही, आम्हाला कसं आम्हाला 2 वेळचं जेवण मिळतं ना, खाऊन पिऊन, ह्यातच आमचं समाधान आहे. आम्हाला असं दागदागिने, कपडा, ब्रँडेड कपडे किंवा ब्रँडेड असं राहणीमान हे आम्हाला आवडतच नाही आता. त्याच्यामुळे साधं सिंपल आमचं आयुष्य आम्ही जगतोय. दिखावा करून काही भेटत नाही, गोष्टी असतात ज्या काही लोकांकडे आहे खूप त्यांच्याकडे, पण आता काही नसताना पण काही जण ब्रँड म्हणजे हे करायला जातात की माझ्याकडे एवढं आहे. काही लोकांना असतं कर्ज काढून जगावं असं वाटतं, पण ते चुकीचं आहे ना. आपल्याकडे नाही तर नाही, ते स्वीकारलं पाहिजे. आपण जे आहे त्याच्यात जगलं पाहिजे, जेवढं आहे त्यात आयुष्य जगता आलं पाहिजे आपल्याला. आता आमच्याकडे बघा, आम्ही आज समाधानाने आम्ही जगतोय, जे आमच्याकडे जेवढं आहे ना त्यात आम्ही सुख मानून जगतोय. म्हणजे ह्या झाडांमध्येच आमचा सगळा जीव अडकलेला आहे. त्याच्यामुळे जे काही तुमच्या शेअर करते हे या झाडांबद्दल, बगीच्याबद्दल, तेच सगळं असणार, कारण हेच आमचं आयुष्य आहे. असं वेगळं असं काही नाहीये, असं आहे. आणि रोज रोज बाहेर फिरायला जायला वगैरे तितकं सगळं, हे बघा दोघांची पण मस्ती. इथे मुंबईसारखं नाहीये ना. रोज जरी समजा आपण गेलो, कधी बाहेर गेलो, मुंबईला गेलो जवळ, पटकन आपला आलो. इकडे सुविधा आहेत, सुविधा नाही. नाही जायचं तू बसची तिकीट काढलीस ना, 10 रुपयात 15 रुपये. घराच्या बाहेर पडल्यानंतर आपला बस स्टॉप आहे, 5 ने 10 रुपयाची तिकीट काढली की आपण कुठेही जाता येतो. 20 रुपये तिकीट काढली, इथून बाहेर पडायला गेलो, आपल्या बाजारपेठेतून आपल्या इथे यायला 250 रुपये रिक्षावाला घेतो. बस पण येणार, ती सकाळी एकदा आली तर संध्याकाळी, दुपारी येणार, संध्याकाळी येणार. म्हणजे जायचे 250, यायचे 250, 500 रुपये. आता भले आता आमची गाडी आहे, पण मी एक सांगते, पण दुसरीकडे पण जरी आपण फिरायला गेलो ना तरी पण खूप लांब लांब असं आपल्याला प्रवास करता झेपत नाही. आणि रोज रोज आपण असं फिरायला नाही जाऊ शकत. महिन्यातनं एखाद दिवस ठीक आहे, पण आठवड्यातनं 15 शक्यच नाही ती गोष्ट. कांदिवलीला आपल्या घरापासून बाजार आहे 5 मिनिटावरती, 5 मिनिटात आपण बाजारात जातो. इथे बाजारात जायला 1.25 तास लागतो, तर चालत जायचा विचार केला तर मग 7 किलोमीटरवर बाजार आहे आपली. नाही ना, आपली बघ गाडी आहे, आपण आता CNG भरतो गाडीमध्ये, आपण काय उठसूट जाऊ शकतो? नाही, आम्हाला पण विचार करावा लागतो. CNG भरायचं आणि जायचं म्हटलं तरी इकडलं आयुष्य. आता हे झाड आहे, त्यांना खत करायचंय, काय करायचंय, घरातल्या दोघांना जेवायला द्यायचंय, दोघं आहेत, 2 पिल्लं आहेत, आपल्या कुणाला काम चालू असतं. म्हणजे आर्थिक नियोजन खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की ज्यात म्हणजे जेवढं आपल्याकडे आहे ना ते सगळं म्हणजे भले कमी असेल ना तरी पण ते व्यवस्थित नियोजन करायचं आणि आयुष्य जगायचं, ही खरी कसोटी असते. त्याला त्याच मेन आहे, त्याच्यात सुख मानायला लागेल ना, काय काय झालं. आणि आम्ही कशी समाधानी आहोत, आम्हाला असं भरपूर असं म्हणजे सुखाने आम्ही आमचं आयुष्य जगतोय, असं आम्हाला त्याचं काय वाटत नाही. आता सकाळी उठली का मी गाऊनवरतीच असते बघा, जशी मी आहे ना तशी मी येते तुमच्या पुढ्यात. आता समाधान आणि असमाधान ह्या गोष्टीचं आता एक मी तुला विश्लेषण सांगतो. काय आहे, आता आपण इथे जगतोय, बरोबर आहे. आता आपल्या घरी मुंबईचं आयुष्य आहे. आता मुंबईला काही 4 दिवसापूर्वी आमच्या घरातला आम्हाला एक प्रकरण माहिती पडलं की तिकडे आता भाऊ आहे, आई आहे, दोघंच आहेत, पण तरी सुद्धा तिकडे आमच्या न कळत ते बोलतात ना, पत्रव्यवहार करायचे, माझ्या नावावर खोली करा, त्याच्या नावावर खोली करा, या सर्व गोष्टी चालू आहेत तिकडे. काय गरज आहे, इथे आता आम्ही फ्लॅट आता आमचा फ्लॅट चाललाय, भाऊ बोलतो माझ्याच नावावर पाहिजे. काय तिकडे तू राहतोस ना, सुखाने राहा, खा पी. हा जेव्हा आईच्या नंतर काय ते बघू, मी सांगितलेलं आहे. मी मोठा असून पण तिकडे आपलं सगळं वेगळं चालू आहे प्रकरण. आपण तिकडे पण लक्ष देत नाही का, भांडणं करत नाही, त्यांचं त्यांच्याकडे. जेव्हा व्हायचं तेव्हा भेटेल, नाही तेव्हा नाही. ईश्वराकडे सोडून दिलेलं आहे, होईल तेव्हा होईल. आणि ते काय आपण आपल्याला जेव्हा भेटायचं ते भेटणार, ते कोणत्याही कसंही
आपल्या आहे ते कुठेही जाणार नाही. हम्म. देवाने जे आपल्यासाठी बनवलंय ना ते कुठेही जात नाही. चुकीचा मार्ग असतो ना तो कधी स्वीकारायचा नाही. आणि चुकीचा माणूस चुकीच्या दिशेनेच जातो, किती काय करा त्याला काही नाही होत. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाल म्हणजे तुमच्या इतक्या तुम्हाला अडचणी येतील ना आणि तुमचं काम कधी सक्सेस होणारच नाही. पण तुम्ही सत्याच्या मार्गाने जाल ना, भले थोडाफार आपल्याला त्रास होतो, चुकीच्या मार्गाने माणूस होतो मोठा, पण तो भोगावा लागतो कधी. नाही आज ना उद्या होतो ना, तेच सांगते मी. त्याचे उत्तर द्यायचं असतं. सत्याच्या मार्गाने जाल ना, भले तुम्हाला थोडाफार त्रास होईल, पण देव आपल्या पाठीशी असतो, जसं आमच्या पाठीशी आहे देव. आम्हाला म्हणजे इतक्या अडचणीतून आम्ही बाहेर पडलो, म्हणजे अलगदपणे देवाने आम्हाला की नाही बाहेर काढलेलं आहे. आता कुणाला तर आता जॉबचं वगैरे बघा झालं, त्याचं राहण्याचा वगैरे प्रश्न निर्माण झाला आणि ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर केली. पण आम्हाला त्याचं माहिती पण नव्हतं की त्याचं ऑनलाईन काम चालू होईल. आपल्याला माहिती होतं का? तेच आहे ना, ईश्वर उभा आहे. मग तो जॉब सोडूनच आलेला आणि सोडून आला, तो सांगायला पण मागत नव्हता. माझ्या मित्राकडे जॉबला होता, म्हणजे त्याला सांगायला पण मागत नव्हता की मला कामावर नाही येता येणार वगैरे, घरचा प्रॉब्लेम आहे. तो फोन पण नव्हता उचलत. मला आला फोन, मी असंच त्याला विचारलं, मी सांगितलं डायरेक्ट त्याला मित्राला की असाचा प्रॉब्लेम आहे तिथे राहण्याचा वगैरे त्याचा. अरे सुनील भाई क्यों तकलीफ ले रहा है, उसको अपन घर से करवा लेते हैं. उसको बोला होम क्या बोलते वर्क फ्रॉम होम करने के लिए मैं काम भेज दूंगा, उसका काम अच्छा है, मैं उसके इस पे काम लिया हुआ भी है बहुत सारा, वो अच्छा काम करता हो. तो झालं, त्यांनी काम इथून देतो, आता घरी बसून करतोय. नाहीतर तो नोकरी सोडूनच आलेला, त्याला सांगितलं जाऊ दे नोकरी सोड आणि ये, बाकी पुढचं पुढे आपण बघूया. पण शेवटी देवाने मार्ग काढलाच ना त्यातनं वर्क फ्रॉम होमचं. समोरून फोन पण नव्हता की नाही होम दे वगैरे, काहीच नाही. समोरून ईश्वर आहे आपल्या मागे. आपण आपल्या मुलाचं पण काम चांगलं होतं, मुलाने कधी काही चुकीचं केलेलं नाही तिकडे, म्हणून त्याला काम पण आलं घरातून. असं आहे ना, एक भरोसा आणि काम, माणूस काम करणारा माणूस कसा करतो हे प्रत्येक जण बघितलं जातो. असं आहे ना, तेच तर त्याला पण विश्वास होता की हा घरी बसून करेल काम, आणि करतोय प्रामाणिकपणे पण करतोय तो. धडपड, आता रेंजचा इतका प्रॉब्लेम आहे तर धडपड करून इकडे तिकडे सगळं बरोबर तो सगळं पूर्ण करून देतो त्यांचं काम. विश्वास, बाहेर लावा, इकडून जावा, तिकडे जावा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे म्हणजे आज मला असं वाटलं की नाही बोलावं. कधी कधी असं वाईट वाटतं, ह्या कमेंट्स येतात ना तेव्हा खूप असं वाईट वाटतं मनाला. कमेंट्स काय, कमेंट्स बद्दल मी म्हणतो, काही जेवढे चांगली लोक चांगले बोलतात ते कोण ना कोण, वाईट नाही बोलणार ना माणूस तर आपल्याला मार्ग पण नाही भेटणार. कोणतरी असा वाईट बोलणारा असावा, माझं तरी मत आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. कोण ज्या माणसाने आपल्याला मार्गच नाही भेटणार तुला. जर तुझं सगळं चांगलं व्हायला लागलं तर तुला मार्ग कसा भेटेल? तू कसं काय नवीन काय काय करशील? तुला ताकद कुठून येणार? ही ताकद असते. जे वाईट बोलतात, वाईट करतात, कोणी आहे, म्हणजे असं नाही की कोण बिचारा बोलतोय त्याच्याबद्दल मला राग नाही किंवा काय नाही, पण जे वाईट किंवा असं त्यातून मार्ग निघतात, त्यातून काहीतरी आपल्याला नवीन करण्याची उमेद येते, काहीतरी करू. आता एवढं सगळं झालंय, एवढं सगळं नंदनवन बघा इथं फुलवलेलं आहे. हे आपण स्वप्नात तरी बघितलेलं काय? आता हे 3 वर्ष ते उभं केलेलं आहे. आज मी मुंबईला राहणारा माणूस आहे किंवा माझी बायको आहे, मातीत हात घातला आम्हाला माहिती नाही. 47 आम्ही लहानाचे मोठे मुंबईमध्ये झालो. आज मी 47 वर्ष काढली, तिने 45-44 वर्ष मुंबईमध्ये काढलेली. तरी सुद्धा ही माती आहे, ह्या मातीमध्ये हात घालून काय काय करतो आम्हाला माहिती आहे, आणि कसं करतोय आणि करायला लागतं. त्याच्यात काय काय हाय मातीमध्ये. लोकांनी जेव्हा मातीत हात, कोणी आहे, मी आहे की कोणी, जो मातीत हात घालतो त्यालाच कळतं मातीमधनं काय होतं. त्या मातीमध्ये भरपूर काय काय करायला गेलं तर खूप काय देते ती. त्याच्यातून वाईट पण निघतं, चांगलं पण निघतं. चांगलं आहे, आपण चांगलंच घेतोय ना. आता अजून एक ना, म्हणजे सगळेजण असं बोलतात, मागे मी बोलले होते व्हिडिओमध्ये, म्हणजे आता मग केळी वगैरे विकायचं आहे, हे काय काय विकायचं वगैरे. आपल्या इथे काय परिस्थिती माहित आहे? प्रिया, परिस्थिती नाही. कसं आहे, जसं आपण आहे ना तशी आपल्या आजूबाजूची लोक पण घरात एक दोन केळी लावून आहेत आपल्या मुलाबाळांसाठी. त्याच्यामुळे आपल्याकडे लोकवस्ती नाही ना, मेन म्हणजे मुळात तो प्रश्न आहे. आपल्या बाजूला लोकवस्ती नाही, पण ते आहे तिथे प्रत्येकाने मुलाबाळांसाठी प्रत्येकाची जागा जमीन आहे, लावलेले असतात, प्रत्येकाने एक दोन लावलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना ती गरजेचं नसतं, समजलं. आणि मार्केटमध्ये न्यायचं 7 किलोमीटर नेणार, त्याचा भाव देणार मार्केटला 200-250 रुपये. ते 200-250 रुपये जायचे 100, यायचे 100, आपले असेच झाले. आणि त्याच्यात 10 जणांकडे फिरायला लागणार, त्याला रिक्वेस्ट करायचं. तो बोलणार माझ्याकडे जास्त माल आहे. त्याशी गेलो होतो, ज्याच्याकडे माल कमी असेल तो घेणार एखाद वेळेस. नाही मग घेऊन यायचं. आम्ही किती त्याशी फिरलो माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा कोणाला 2-2 घास पोरावाला दिलेली वाटलेलं बरं, असं आहे ते. सुखाने कोण आनंद तेवढा. त्याच्यामुळे मग आम्ही नाही आता जास्त हे करत. जर का पुढे मागे जाऊन भरपूर आपल्याकडे उत्पन्न झालं ना, मग आपल्या गाडीमध्ये नेऊन आपण विकू शकतो. 4-5 घर आहेत, गाडीत जाऊन गाडी लावली, पटापट गेलं, ठीक आहे. लोक बाजारपेठेपेक्षा भाव कमी देऊन टाकायचे. म्हणजे भरपूर माल असेल ना तर गाडीत टाकला आपण
आणि गेलो विकायला. असं म्हणजे आमचं तसं डोक्यामध्ये चालू आहे. जेव्हा बघा ही झाडं बिडं धरायला सुरुवात होतील ना, आंबे आहेत काय काय आहे ना, सगळं धरलं ना, हां मग आपण भरपूर असं भरलं आणि मग गाडीतून विकून जायचं, असं सगळं आम्ही विचार. आपलं भरपूर नियोजन चाललंय. हे बघ दोघं जण, हे बघ काय बाप रे, हे बघा झालं झालं हे बघा हे का हे बघा तुमच्याशी बोलतोय आणि ह्या दोघांनी बघा काय केलं नाही, खड्डा करतोय बघतो बघ. याला तर याला काही काम धंदाच नाही. ह्या सगळ्या गोष्टी. हे बघ हे आमचे चंगू मगू आहेत ना, हे यांच्यामध्ये आमचा जीव अडकलेला. लबाड आईस्क्रीम साठी हव रे. चल चल नाही 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 बस बस. चला 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 एक राऊंड मारूया आपण. चला चला चला. कटिंग करतो जरा. हा करा. काय कसलं. तर मला वाटतं आजचा व्हिडिओ भरपूर असा मोठा झाला असणार, कारण कुणालच्या बाबा आज भरपूर असे बोललेत ना व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे आता जास्त असं काही मी शेअर करत नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये. जे काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. जे काही बोललं ना ते आमचं असं काही ठरवून नव्हतं. मी कोणतीच गोष्ट ठरवून करत नाही. जेव्हा असं वाटतं की मनापासून नाही, आता खूप आपल्याला म्हणजे कधी कधी अशा कमेंट्स येतात ना आणि खूप असं वाईट वाटतं ना मनाला, त्यावेळेसच असं वाटतं की नाही आता बोलावं का, असं होतं. आणि त्याच्यामुळे असं तुमच्याशी बोलता बोलता त्या कमेंटची मला आठवण आली आणि पटकन मग मी बोलली की असे असे कमेंट्स आलेले म्हणून. आणि मग बोलता बोलता मग हे सगळे विषय असे निघाले, या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला मग आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.